नमस्कार. एक महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधून. अमित शहा दौऱ्यातील एक अतिशय महत्त्वाची बातमी. अमित शहांचं वाक्य आता सगळीकडेच व्हायरल होत आहे. अरे उद्धव को छोड़ के गलती हो गई, कुछ भी करो लेकिन उद्धव को साथ में लो. देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजित पवार यांना शहांनी सूचना केल्याच्या महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं काय झालं हे सविस्तर बघूया. गेल्या काही दिवसापासून देशात असो राज्यात भाजपा बॅकफूटवर गेलेली दिसत आहे. भाजपाची नरेंद्र मोदीची जी पंतप्रधान पदाची खुर्ची आहे त्याची दोन चाके तर वेगळ्या पक्षांकडे आहेत आणि त्या दोन्ही पक्षांचे नेते हे बिनभरोशाचे आहेत. त्यातील नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे कधीही आपला पाठिंबा काढून इंडिया आघाडीला पाठिंबा देतील आणि एका क्षणात देशातील सत्तासुद्धा बदलू शकते आणि सत्ता बदल झाल्यास भाजपाचं काही खरं नाही हे सर्व देश जाणतो. त्यामुळे सत्तेसाठी भाजप आता जुन्या आपल्या मित्रांना सुद्धा साथ घालू शकते आणि त्यांच्या पायासुद्धा पडू शकते. हा भाजपाचा इतिहास आहे. भाजपाला फक्त सत्ता पाहिजे, मग ते कोणाच्या पाया पडून घेतली तरी चालेल. त्यामुळे भाजप आता उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्यासाठी ही आतुर झालेली दिसत आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र त्या सत्तेत आणि भाजपासोबत रस नाही असंच दिसतं, कारण घटनासुद्धा अशीच घडली आहे. 2 दिवसापूर्वी अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर आले होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी शिंदेंसोबत बैठक घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा बैठक घेतली. राज्यात भाजपा तर बॅकफूटवरच आहे, परंतु देशातसुद्धा भाजपा कधी सत्तेतून बाहेर पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच की काय अमित शहानी बैठकीत असं सांगितल्याचं समजतं की उद्धव को साथ में लो, उद्धव के सांसद की हमें ज़रूरत है, इसलिए उद्धव को जो भी चाहिए वो दे दो. परंतु देवेंद्र फडणवीस आणि शहा यांच्यात ही चर्चा झालेली आहे का याचा मात्र पुरावा अजून सापडला नाही. मात्र उद्धव ठाकरेंची जी क्लीन इमेज, राज्यात त्यांचं जे काही महत्त्व आहे ते शहांना माहीत आहे. कारण शिंदेंना जरी आता सोबत घेतलं तरी शिंदे हे लॉंग टर्म नाहीत, परंतु उद्धव ठाकरे यांचं जे काही जुनं राजकारण असेल किंवा येणारं जे काही असेल ते मात्र चांगलंच असणार. त्यामुळे जर ठाकरेंना सोबत घेतले तर महाराष्ट्रासहित देशातसुद्धा फायदा होईल. कारण महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलनाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळीच जनता नाराज आहे. जसे ओबीसी नाराज आहेत तसे मराठेसुद्धा नाराज आहेत. त्यामुळे फडणवीसांना जर आणि सरकारला सहानुभूती पाहिजे तर उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलंच पाहिजे असा आग्रह भाजपाच्या अनेक जुन्या नेत्यांनीसुद्धा केल्याचं यामध्ये समजतं. त्यामध्ये विनोद तावडे असतील, राजनाथ सिंग असतील, लालकृष्ण अडवाणी यांनीसुद्धा सांगितल्याचं समजतं की ठाकरेंना सोबत घ्या, म्हणजे सगळं सुस्थितीत होईल आणि जो काही पक्षचिन्ह असेल ते सुद्धा ठाकरेंनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जसं जर वरती सत्तेची चावी ही उद्धव ठाकरेंकडे येऊ शकते, कारण त्यांचे जे 9 खासदार आहेत ते अतिशय महत्त्वाचे भाजपाला लागतील. कारण दोन्ही पक्षातील जे खासदार आहेत ते कधीही पलटी मारू शकतात, कारण बिहार निवडणूक आहे आणि चंद्रबाबूंचा सुद्धा भरोसा नाही. त्यामुळे जर उद्धव यांना सोबत घेतलं तर भाजपाचा फायदा आहे. परंतु भाजपासोबत उद्धव ठाकरे जाणार नाहीत, कारण त्यांचा पक्षचिन्ह चोरलं, पक्ष जो अखंड होता तो फोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे गद्दारी जनतेशी करणार नाही हे सर्वश्रुत आहे. परंतु आता भाजपाला त्यांची चूक कळाली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतं, हा आपला देशाचा आणि राज्याचा इतिहास सांगतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भाजपासोबत उद्धव ठाकरे यांनी जावं का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.